झालेत ते चालू. Yes, sir. Hello. 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 Am I audible? Yes, sir. Okay. All other, please mute yourself. When you have to talk, you can unmute your mic. Hello. See, कसं आहे माहिती आहे का, इथं ऑप्शन आहे माझ्याकडे, तुम्ही अनम्यूट करू शकत नाही स्वतःला, पण तसं नको आहे. वी नीड टू वे कन्व्हर्जन. सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं भाषण झालं, संभाषण थोडं होईल असं करूया. तुम्हाला हा हॅलो Hello. चेक करू नका, मला येते ऐकू. तुम्ही म्यूट करून ठेवा स्वतःला. Is you got your roll numbers? Yes, sir. Yes, sir. Okay, so Yes, sir. we have 40 participants here. So what we will do to take attendance? We write our name here. Suppose one first name F57, F27. Your name is there, Amol Kore, Akshay Doke. What we will do here after? We will write our name starting with your division, then roll number, and then our name. Okay. To do that, what you have to do? सगळं ऐकताय का बघा, लक्ष द्या मी काय सांगतोय ते. आपल्याला रोल नंबर जे लिहिलेत आपण, सगळ्यांना रोल नंबर तर माहित आहेत. हो. माहिती बाबा. सो आय विल काय करत असेल, काय अडचण करत नाही. बाकीचे तुम्ही जे ऑडिओ म्यूट करून ठेवा ते ऑडिओ. पुरलेले असतील. विशाल कुलकर्णी, मोरे, विशाल कुलकर्णी, म्यूट युअर सेल्फ. येस सर. हा, म्यूट करा स्वतःला. प्रज्वल नरोटे. सो सी हिअर, तुमच्या मोबाईलमध्ये अशी स्क्रीन आहे बघा. तुम्हाला स्क्रीन दिसत नाही, पण मी आता दाखवतो डायरेक्टली. अरे कोण गेलं, सॉरी. ह्याच्यामध्ये नाही, ही दुसऱ्या मीटिंग मध्ये गेलो मी. लिंक वेगळी आहे, ॲपची लिंक नाही माझ्याकडे. त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट म्हणून आहे बघा, आहे का? हो. हा, त्या पार्टिसिपेंट मध्ये जावा आणि तुमचं जे नाव आहे त्या नावावरती क्लिक करा. पार्टिसिपेंट मध्ये जावा, तुमच्या नावावरती क्लिक करा. तिथे तुम्हाला ऑप्शन मिळतील. कोणते आहेत? रेज हँड आणि दुसरा आहे रिनेम. बरोबर आहे? येस सर. हा, तर त्यातला जो रिनेम ऑप्शन आहे त्याला रिनेमला क्लिक करा आणि तिथे तुमचं नाव टाकताना कसं टाकायचं बघा. आता सगळ्यांचं एक सारखं आलं पाहिजे. हा बघा, हा महत्वाचा इश्यू आहे, कारण तुमची अटेंडन्स महत्वाची आहे. ओके, तर हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. सो यू हॅव टू राईट युअर डिव्हिजन फर्स्ट. एफ, कॅपिटल एफ, कॅपिटल मधले आहे एफ. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर, सपोज 10 असेल तर 10, 2 असेल तर 02. कुठे लिहायचं सर?
त्याच्यातच लिहायचं कुठे लिहायचं वहीवरती? वहीवरती नाही, हा? पार्टिसिपेंट मध्ये जावा तुम्ही. Yes, sir. हा आलो. पार्टिसिपेंट मध्ये गेल्यानंतर वरती. तुमच्या नावावरती क्लिक करा. हा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतो. पहिला दिसतो रेज हँड, हा सर. त्याच्या खाली दिसतो रिनेम. हो. त्या रिनेम वरती क्लिक करा हा आणि तिथं तुमचं आता पहिल्यांदा डिव्हिजन टाका. तुमची एफ डिव्हिजन आहे तो एफ डिव्हिजन टाका. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर विदाउट स्पेस, स्पेस द्यायचा नाही, डॅश द्यायचा नाही, काय सुद्धा द्यायचं नाही. नाव आलंय सर की त्याच्यावर, इंटरन्यू स्क्रीन नेम विशाल कुलकर्णी. Yes, हा sir. हा, मग तिथे विशाल कुलकर्णी जिथं आलाय ना, तिथं लिहिताना हा. एफ, तुमचा रोल नंबर किती आहे? F53. हा F53. त्याच्यानंतर ते खोडायचं नाही ना? कुठलं पहिलं खोडा घे ना, किंवा पहिलं खोडायची गरज नाही, त्याच्या अगोदर लिहिलं तरी चालतंय तुम्ही. फक्त पहिलं जे आहे ते तुमचं नाव असलं पाहिजे. बरोबर आहे. काही जणांनी वेगळं वेगळं सिम्बॉल लिहिलेलं असतात. काही जणांनी डीपीला आपले फोटो वगैरे लावलेले आहेत, काही जणांनी वेगवेगळे इमेजेस लावलेले आहेत. त्या सगळ्या डिलीट करून टाका. सगळ्यांनी चेंज करा. हा एफ, तुमचा रोल नंबर, त्याच्यानंतर स्पेस आणि त्याच्यानंतर तुमचं नाव. असं केल्यानंतर तुमचे रोल नंबर इथं पार्टिसिपंटच्या चॅट बॉक्स मध्ये आम्हाला किंवा पार्टिसिपंटच्या लिस्ट मध्ये सिक्वेन्सली दिसतात सगळ्यांचे. अँड इट इज नॉट Okay, sir. नेसेसरी केलं, टू. sir. केलं का? कोणी केलं आता? F07. कृष्णा इंगळे. हा F32 केलेला आहे. F64 साहिल Yes, अंबुरे sir. त्यांनी केलेला आहे. F07 ऋतुजा कलेल यांनी केलेला आहे. ज्यांनी केलेलं आहे त्यांनी म्यूट करा स्वतःला. आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे, अननेसेसरीली आपल्या लेक्चर मध्ये डिस्टर्ब होईल असं काय आपण करायचं नाही. गरज असेल तरच आपण आपला व्हिडिओ किंवा माईक अनम्यूट करायचा आहे आणि आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलायचं आहे. ओके. पण याच्यामध्ये तुमच्या वर्गामध्ये असणारे जवळजवळ 60 ते 65 विद्यार्थी असतात. आपल्या एकामुळे बाकीच्यांना त्रास होईल असं आपण वागायचं नाहीये. याचा तोटा असा होईल की जर मी इथून अनम्यूट केलं सगळ्यांना तर तुम्ही अनम्यूट करू शकत नाही परत. मी म्यूट केलं इथून तर, पण ते नको आहे आपल्याला. ओके, ऑल ऑर कोणाला काही शंका असेल तर विचारा, अदरवाइज डू इट. हा F08 केनी केलेला आहे. ओके ओके 21. सर माझा रोल नंबर मला माहित नाही. तुमचा रोल नंबर तुम्हाला माहित नाही का? हा तुमच्या डिव्हिजनचा आता मी पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे माझ्याकडे पण तुमची लिस्ट आहे का नाही बघावं लागेल नक्की. एक मिनिट चेक करतो मी. जर असेल तर देतो, नसेल तर तुमचं नाव आहे असं ठेवा. प्रोसेस तरी तुम्हाला समजली? हा हा, त्या प्रोसेसने परत केलं तरी चालू शकते, काय अडचण नाही. आता मिळालं तर तुम्हाला देतो मी लगेच. ओके, टेलिग्राम वरती अजून तुमचं नाही आहे, म्हणजे मी नाही त्याच्यामध्ये ऍड लिंक मध्ये, दुसऱ्या डिव्हिजनच्या लिंक मध्ये आहे. तुम्हाला नंतर तुमच्या मॅडम कडून तुम्ही घ्या किंवा तुम्हाला पाठवतील व्हॉट्सअप वरती किंवा टेलिग्राम वरती तुम्हाला मिळेल ते. ओके हा, त्याच्यामध्ये मिळाल्यानंतर ही प्रोसेस करा आणि तुमचा रोल नंबर ऍड करा तिथे. अश्विनी पुरी, ओके. तुमचा व्हिडिओ ऑफ करा. अश्विनी सो आय थिंक ऑल आर ओव्हर. सगळ्यांनी केलंय बऱ्यापैकी, कोणाला काही शंका नाही. So don't unmute yourself without reason. Otherwise, surrounding noise will disturb our lectures. साहिल अंबुरे, जेटे ऋषिकेश, अनम्यूट करून टाका स्वतःला. सॉरी, म्यूट करून टाका. ओके. ऍक्च्युली ऍज पर टाइम टेबल. हा, कोण बाहेर बसले बघा. हे साहिल अंबुरे, जेटे ऋषिकेश. ओके, मीच करतो आता.
कुठला प्रश्न किती मार्क असते तिच्या हम्म. तुमचं झालं ते सांगू ना. माझं एक बुडला आयला चव. Classification of solids. Then myself BT Gadde. I'm working as an assistant professor in Sweris College of Engineering, Pandharpur. I'm here to teach you subject basic mechanical engineering. Actually, before that, this subject having weightage of total 100 marks, but as per new syllabus, revised syllabus, this subject is combined with basic civil engineering. So this subject is also having 50 marks and 50 marks for the basic civil engineering. Okay. So what we will do today we will see what is the syllabus. We have section second. आपल्याकडे section second आहे basic mechanical engineering चा. मी BT गडदे. माझं BE बेसिक BE माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे आणि ME डिझाईन इंजिनिअरिंग मधून झाले. ओके. सो मी आता वेळ घालवत नाही. तुमचे नाव वगैरे परत ज्या वेळेला आपण ऑफलाईन भेटू त्यावेळेला आपली चर्चा होईल, ओळख होईलच. सो वी विल प्रोसीड फर्दर फॉर द सिलेबस. ओके. सो take your pen and notebook. If you have any doubt, you can put into the chat box. Okay. If you have any doubt, you can put into the chat box. It is easy way to interact with you because otherwise lecture will be disturbed. So take pen and notebook. सगळ्यांनी पेन आणि नोटबुक घ्या जेणेकरून आपण सिलेबस डिस्कस करू आणि लिहून घेऊ. सो इन बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग वी हॅव 4 chapters: pump, compressor, turbine, then machine tools and joining processes, then power transmission systems, and the thermodynamics. Okay. So सर्वांनी बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी एक नोटबुक करायची आहे, सेपरेट नोटबुक करायची आहे. त्याच्यामध्ये हा रिवाइज्ड सिलेबस आहे, नवीन सिलेबस आहे. सर्वांनी लिहून घ्यायला चालू करा. जर काही डाऊट असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. ओके. So write down subject name, basics of mechanical engineering. Basics of mechanical engineering. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर pumps, compressors and turbines. Pumps, compressors and turbine. This chapter is having weightage of 11 marks. This chapter is having weightage of 11 marks in final examination. In that, first point 1.1, power absorbing devices. Power absorbing devices. In that, first
pumps, pumps dash, pumps dash, in that definition, comma, classification, comma, construction, comma, working and applications of reciprocating pump, reciprocating, reciprocating, reciprocating pump, comma, centrifugal pump, full stop. त्याच्यामध्येच नेक्स्ट लाईनला कॉम्प्रेसर्स, COMPRESSORS, compressors. Dash, construction, 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 comma, working and applications of reciprocating compressor, comma, rotary compressors, in bracket, into the bracket, vane blower, VANE, vane blower, BLOWER, bracket complete. This point is having weightage of 6 marks. ह्या चॅप्टरचा 11 मार्काच्या वेटेज पैकी 6 मार्काचं वेटेज हे या पॉइंट साठी असेल, पंप आणि कंप्रेसर साठी. म्हणजे पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस जे आहेत त्याच्यासाठी. पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस म्हणजे ज्या डिव्हाइसेसला स्वतःचं वर्किंग करण्यासाठी एक्सटर्नल पॉवरची सोर्सची गरज पडते. फॉर एक्झाम्पल फॅन आहे, ट्यूब्स आहेत, फ्रीज आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे आपला. ह्याचं फंक्शन करण्यासाठी पॉवर ऍब्सॉर्ब करण्याची गरज पडते. असे जे डिव्हाइसेस असतात त्याला पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस म्हणतात. त्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये पंप्स आणि कॉम्प्रेसर्स हे 2 पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस आहेत ज्याचा आपल्याला वर्किंग बघायचं आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, त्याच्यामधलाच नेक्स्ट पॉइंट 1.2, पॉवर प्रोड्यूसिंग डिव्हाइसेस. पॉवर प्रोड्यूसिंग डिव्हाइसेस त्याच्यामध्ये टर्बाइन्स, डॅश TURBINES, टर्बाइन्स, डॅश construction
comma, working, and applications of Pelton, Pelton, applications of Pelton wheel, WH, WHEEL, Pelton wheel, comma, Francis, 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 and Francis and Kaplan, KAPLAN, Kaplan turbines, full stop. This point is having weightage of 5 marks in the final examination. So out of these 3 turbines, they will ask 1 turbine, maybe for 5 marks. Okay, so this is chapter number 1st. Now chapter number 2nd. Write down chapter number 2nd. Machine tools, and joining processes. Machine tools and joining processes. This chapter is having weightage of 13 marks. This chapter is having weightage of 13 marks, 13 मार्काचं वेटेज आहे या चॅप्टरला फायनल एग्जाम मध्ये. And this one is the second chapter from our syllabus. So write down 2.1 machine tools. त्याच्या नेक्स्ट लाईनला सेंटर लेथ, CENTRE, सेंटर लेथ, LATHE, सेंटर लेथ डैश basic elements, comma, construction, comma, working, comma, operations on lathe, into the bracket
only turning, only turning, turning, only turning, and facing, facing, only turning and facing. Full stop. Next line la drilling machine, drilling, DRILLING, drilling machine, dash, basic elements of pillar, 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 drilling machine. Full stop. Pillar, drilling machine. Full stop. This one is the first point from second chapter, that is 2.1. This point is having weightage of 5 marks. This point is having weightage of 5 marks in the final examination. Okay. Next point from second chapter, 2.2. 2.2. In that, metal joining processes, metal, METAL, metal joining processes. त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस वेल्डिंग प्रोसेस, वेल्डिंग प्रोसेस, डॅश, डेफिनेशन, कॉमा, टाइप्स, झाल्यानंतर परत एकदा डॅश केला, म्हणजे टाइप्स मध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहेत की कोणते सिलेबस मध्ये आहेत आपल्या. सो आफ्टर टाइप्स डॅश, मॅन्युअल आर्क, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, कॉमा, spot welding, SPOT, spot welding, comma, oxyacetylene, OXYACETYLENE, oxyacetylene welding. फुल स्टॉप. त्याच्यामध्येच नेक्स्ट लाईनला त्याच्यामधलाच पॉइंट आहे जॉईनिंग प्रोसेस मधलाच, इंट्रोडक्शन टू ब्रेझिंग, BRAZING, इंट्रोडक्शन टू ब्रेझिंग and soldering, brazing and soldering, 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 and difference between them, and difference between them. Full stop. So this one is the second chapter, and this point is having weightage of 8 marks in the final examination. So for welding process, joining processes, we have maximum marks
in the final examination, so we have to focus on that. So we will do it later on. सगळं आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप देणार आहे. तुम्हाला जेवढं समजतंय तेवढं समजावून घ्या. 100% समजलं पाहिजे अशीच काही गोष्ट नाही. बाकी सगळं आपण कव्हर करू शकतो परत. So don't worry about this. Now take down third chapter. Chapter number 3, power transmission system. Transmission, TRANSMISSION, power transmission system. This chapter is having weightage of 12 marks in the final examination. 12 मार्कांचं वेटेज आहे या चॅप्टर साठी. सर चॅप्टर किती इथं? टोटल 4 चॅप्टर आहेत. त्याच्यामधला हा तिसरा चॅप्टर, पॉवर ट्रान्समिशन सिस्टम, which is having weightage of 12 marks, and in that write down point number first 3.1. 3.1 त्याच्यामध्ये लिहा बेल्ट ड्राइव्स, BELT, बेल्ट ड्राइव्स डॅश open and cross belt drives, open and cross belt drives, comma, materials of belt, materials of belt, comma, types of belts, types of belts, comma, length of belt, length of belt for open and cross drive, open and cross drive, comma, velocity ratio of simple and compound, COMPOUND, compound belt drive, comma, centrifugal tension, centrifugal, CENTRIFUGAL, centrifugal tension, comma, maximum power transmitted, maximum power transmitted, into the bracket, numerical on simple belt drive only, numerical on simple belt drive only. It means on that chapter we have numerical. First 2 chapters are theoretical chapters. Chapter number 3rd and chapter number 4th having numericals. So here in this chapter you have numericals on the simple belt drive only. Bracket complete. This point is having weightage of 7 marks. This point is having weightage of 7 marks in final examination. Write down second point from this 3.2.
In that, other transmission systems, dash chain drive, chain drive, comma gear, gear, comma types of gears, into the bracket, excluding gear terminology. Excluding म्हणजे वगळून, excluding gear terminology, bracket complete. गिअर टर्मिनॉलॉजी आपल्या सिलेबस मध्ये आहे. गिअर टर्मिनॉलॉजी म्हणजे गिअर मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या अगोदर त्याचं डिझाईन करावं लागतं, ज्याच्यामध्ये बरेचसे पार्ट येतात, ते आपल्या सिलेबस मध्ये त्यांनी ऍड केलेलं नाहीये. ज्याच्यामध्ये बरेचसे पार्ट आहेत, ॲडेंडम, डिडेंडम, पिच सर्कल, पिच डायमीटर, पण ते आपल्या सिलेबस मध्ये नाही. ब्रॅकेट कंप्लीट, कॉमा नेक्स्ट लाईनला लिहा गिअर ट्रेन्स डॅश सिंपल अँड कंपाऊंड, comma epicyclical gear train, epicyclical, epicyclical gear train, full stop. This point is having weightage of 5 marks in the final examination. Okay. So in this chapter, what we are going to learn, actually we have remaining only 1.5 minute. So whatever we have here in previous chapter, आता एखाद्या वेळेस मीटिंग अचानकपणे आपलं लेक्चर बंद होईल, कारण टाइम त्याचा होत आलेला आहे, जवळपास 1.5 मिनिट राहिलेला आहे. तर या बेल्ट ड्राईव्ह मध्ये पॉवर ट्रान्समिशन सिस्टम ही जी आहे, आपण शिकताना दोन्ही लँग्वेज मध्ये शिकणार आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये शिकणार आहे. आपल्या फर्स्ट इयर साठी मराठी थोडंसं अलाउड आहे इन्स्टिट्यूट मध्ये, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर साठी ते अलाउड नाहीये. ओके. तर पॉवर ट्रान्समिशन सिस्टम या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहे आपण, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्ह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एका ठिकाणी पॉवर जनरेट होत असेल तर त्याचा यूज दुसऱ्या ठिकाणी होत असतो ठराविक अंतरावरती. तर अशा ठिकाणी पॉवर ही आपल्याला वेगवेगळ्या माध्यमाने आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याचे 3 महत्वाचे सोर्सेस आहेत, ते म्हणजे बेल्ट ड्राईव्हने आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. पॉवर म्हणजे रोटेशन, एखाद्या मोटरचं असणारं रोटेशन दुसऱ्या एखाद्या शाफ्टला देतो आपण. मग फॉर एक्झाम्पल पिठाची गिरण आहे आपली, त्याच्यानंतर कडबाकुटी मशीन आहे, किंवा आपले HTP आहेत, बागेमध्ये आपण फवारतो. तर त्या ठिकाणी बघा, मोटरचे किंवा इंजिनचं जे पॉवर आहे ते आपण HTP ला देतो आणि त्याच्यापासून आपण फवारण्यासाठी वगैरे त्याचा यूज करतो. ओके. तर ते पॉवर ट्रान्सफर करण्याची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये मग बेल्ट ड्राईव्ह सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. ओके. ओपन बेल्ट ड्राईव्ह जास्त ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, क्रॉस बेल्ट ड्राईव्ह म्हणजे त्या प्रपोर्शन मध्ये खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर हे या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करणार आहे. मग त्याचं कसं वर्किंग होतं, त्याच्यावरती कसा सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो, आणि त्याचे काही ते थोडेसे सिंपल न्यूमरिकल्स आहेत, 2 डेरिवेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती न्यूमरिकल्स आहेत.